जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही आणि चाललीत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला. गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या दुर्घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपत्कालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा प्रकल्प राबवताना हवामान बदलाचा आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास झाला होता का, तसेच या प्रकल्पाचे क्लायमेट ऑडिट का करण्यात आले नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जयंत पाटलांच्या या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की ज्याला सांगली ईश्वरपूरचा रस्ता 40 वर्षात करायचं जमलं नाही, तो चालला आहे कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला. बारामती ते फलटण बरेच वर्ष रस्ता नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तो हायवे तयार झाला. यांना गावातलं कळेना आणि हे निघाले कनेक्टिंग लिंकवर बोलायला, अशी टीका त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी पुढे म्हटलंय की 1853ला इंग्रजांनी मुंबई पुणे रस्ता तयार करण्यासाठी एक समिती नेमली. यावेळी गोरे लोक रस्ता शोधत होते. त्यावेळी तिथे एक मेंढपाळ होता. त्याने विचारणा केली की नेमके हे काय करत आहेत, तर त्याने पुण्याला जायचा रस्ता सांगितला. त्यावेळी इंग्रज अधिकारी खुश झाला. अधिकाऱ्यानं विचारलं तुम्हाला काय हवं, तर त्याने भारतातून निघून जा असं सांगितलं. त्या इंग्रजाने त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या. त्या धनगराचं नाव वीर शिंगरोबा धनगर होतं. माझी मागणी आहे त्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर हे नाव द्या, असं देखील ते म्हणणारे आहेत. राजकारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये करता. तिथून आले पूल कनेक्टिंग लिंक. अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही, ते म्हणताय कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय. कनेक्टिंग लिंक, अरे करा ना तिथला रस्ता. तुम्ही बारामती टू फलटण 20 वर्ष रस्ताच नव्हता. इथं बरेच मंडळ आहेत, विचारा. इथं फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत. बारामती आणि फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि बारामती फलटण रस्ता हायवे तयार झाला. वस्तुस्थिती आहे. अरे गावातलं कळलं ना, तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय? कनेक्टिंग लिंक आज आपल्या सर्वांच्यासाठी आपण येतोय तिथून. आता अगोदर किती वेळ लागायचा आपल्याला? लोणावळ्यामधून आपल्याला इकडं खालापूरच्या टोल नाक्यावरती यायला किती वेळ लागायचा? आज आम्ही टायमिंग बघितलं, मोजून 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास होतोय. कनेक्टिंग लिंक मध्ये 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास करतोय. मिसिंग लिंक, त्याला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं. माननीय अध्यक्ष महोदय, या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे. मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली नव्हती. 1853ला इंग्रजांनी एक समिती गठीत केली मुंबईतून पुण्याकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी. अधिकारी सगळे गोरे तिथं रोज जात होते. त्यांना रस्ता सापडत नव्हता. तिथे एक मेंढपाळ मेंढ्या राखत होता. तो रोज बघत होता काय चाललंय. आणि मग त्याने विचारलं, त्याला काही इंग्रजी बोलता येत नव्हतं, ही लोक कशासाठी येत आहेत, तर त्यांना रस्ता शोधायचा आहे पुण्याला जाणारा. अरे ते म्हणलं एवढं 2 महिने तुम्ही काय करताय, माझ्या मागे चला तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. कारण तो मेंढपाळ होता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो रात्रंदिवस फिरत होता. त्याला सगळ्या तिथल्या पाऊलवाटा माहीत होत्या. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांना घेऊन तो गेला आणि तो रस्ता त्यांना दाखवला. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं, ते खुश झाले. अरे तुम्हाला काय पाहिजे बक्षीस, आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ? तेव्हा त्या मेंढपाळानं स्पष्टपणे सांगितलं, स्वाभिमानानं सांगितलं की मला तुमच्याकडून बक्षीस नको आहे, तुम्ही आमच्या भारताला स्वतंत्र द्या, तुम्ही भारतातून निघून जावा. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या. आणि तो मेंढपाळ या देशासाठी हुतात्मा झालेला वीर शिंगरोबा धनगर होता. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, अगोदर जो जुना रोड आहे तिथं वीर शिंगरोबा धनगराचं मंदिर आहे. लोक तिथून वीर शिंगरोबा धनगराला नारळ फोडणं किंवा तिथं रुपया 2 रुपये 5 रुपये टाकल्याशिवाय पुढे जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. सरकारकडे माझी मागणी आहे, या कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं तर खूप उपकार होतील. माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे, कारण त्यांनीच रस्ता दाखवला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.